लहानपणी छोट्या छोट्या दुःखांवरती रडणारे आपण मोठ्यापणी मोठे मोठे दुःख अगदी हसून पचवून घेतो. यालाच आयुष्याची कला म्हणतात. हॅलो मित्रो, दिस इज द डे 4th ऑफ लेट्स हील टुगेदर. वेलकम बॅक. किती गमतीचा विषय आहे ना. माणसाच्या आयुष्याला सुख आल्यावरती मागून चाकतं आणि जेव्हा दुःख येतं तेव्हा ते डायरेक्ट देवावरती टाकतं. देवा तू सांभाळून घे आता सगळं. असं कसं चालणार बाबा. कर्म तुझे, कान तुझे आणि भरपाईचं ओझं मात्र देवावर. आपलं केलेलं इथं आपल्यालाच फेडावं लागतं. देव फक्त मार्ग दाखवू शकतो. त्यावरती आपल्यालाच चालावं लागतं. चला तर मग दुःखाला एका नवीन दृष्टिकोनातून पाहू. आजपासून दुःखाला फक्त दुःख न समजता आयुष्याचा एक भाग बनवून घेऊ. एक असा भाग ज्यातून प्रत्येकाला जावंच लागणार आहे. कितीही सुख ओटी येऊ दे, पदरी येऊ दे, त्यानंतर दुःख पाहावंच लागणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींना आपण ऍक्सेप्ट का करून घेऊ शकत नाही, की ठीक आहे झाल्या गोष्टी, होतात गोष्टी किंवा होणार आहेत. त्यामुळेच म्हणतात, चांगल्या वेळेत माज आणि वाईट वेळेत लाज बाळगू नये. जे ईशाला आलं ते चाखून घ्यावं, त्याची चव बघावी. कारण हा विषय टाळून संपत नाही. तो जो शिकवायला आलाय तो तुम्हाला शिकवूनच जाणार. मग तो धडा तुम्हाला आवडला तरी आणि नाही आवडलं तरी. आता मला लोकांना वाचून फरक पडत नाही, कारण माझंच लोकांना वाचून अडतं. लोकांचं कधीही माझ्या वाचून अडत नाही. तू अशीच आहेस, तू तशीच आहेस बोलणारे खूप आहेत, पण तू कशी आहेस हे विचारणाऱ्यांना जपा. वाईट बोलणाऱ्यापासून आणि तुम्हाला वाईटासोबत तोलणाऱ्यापासून दूर राहा. स्वतःची काळजी घ्या. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.